सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विषयाकडे लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी डोळे लावून बसले आहेत, त्या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या म्हणजेच डीए थकबाकीबाबत पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थगित ठेवण्यात आलेल्या या डीए थकबाकीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्या काळात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता तात्पुरता रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला. हा कालावधी 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 असा एकूण 18 महिन्यांचा होता. या काळात महागाई वाढत असतानाही कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा कोणताही लाभ देण्यात आलेला नव्हता. यामुळे लाखो कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात सरकारी कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा बजावत होते. अनेक कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करत होते, तर अनेक कर्मचारी आरोग्य, सुरक्षा, प्रशासन आणि अत्यावश्यक सेवांमध्ये अहोरात्र कार्यरत होते. मात्र आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत सरकारने डीए वाढ स्थगित ठेवली. या निर्णयाचा थेट फटका केंद्र व राज्य सरकारच्या लाखो कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना बसला. यानंतरच्या कालावधीत सरकारने डीए वाढ लागू केली, मात्र जी 18 महिन्यांची डीए वाढ रोखून ठेवण्यात आली होती तिची थकबाकी आजतागायत अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या काळातील आर्थिक नुकसान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सहन करावे लागले. अनेक जणांनी कर्ज काढून घरखर्च भागवला, तर अनेकांनी वैद्यकीय आणि शिक्षण खर्चासाठी अडचणींचा सामना केला. या निर्णयामुळे कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अनेक संघटनांनी सरकारकडे वारंवार मागणी करूनही ठोस निर्णय न झाल्याने न्यायालयाचा मार्ग स्वीकारला. सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित अनेक याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे सरकारवरही निर्णय घेण्याचा दबाव वाढताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून थेट 18 महिन्यांची थकबाकी रोख स्वरूपात देणे आर्थिकदृष्ट्या अवघड ठरू शकते. त्यामुळे कर्मचारी संघटनांकडून आता एक वेगळा आणि व्यवहार्य पर्याय सरकारसमोर मांडण्यात येत आहे. हा पर्याय म्हणजे वन टाइम सेटलमेंट. या अंतर्गत संपूर्ण थकबाकी एकरकमी न देता महागाई भत्त्यामध्ये ठराविक टक्केवारीने कायमस्वरूपी वाढ देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वाढ सुमारे 5% असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होईल. ही वाढ कायमस्वरूपी असल्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या इतर भत्त्यांवर आणि पेन्शनवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एकूणच 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा प्रश्न हा केवळ आर्थिक मुद्दा नसून तो लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या न्यायाशी संबंधित आहे. त्यामुळे सरकार या विषयावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या प्रकरणावर मोठा आणि निर्णायक निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीवर सरकार नेमका अंतिम निर्णय कधी घेणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार केंद्र सरकार या विषयावर पूर्णपणे जागरूक असून आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. देशाची अर्थव्यवस्था आता हळूहळू स्थिर होत असल्याने कर्मचाऱ्यांना काही ना काही दिलासा देण्याची शक्यता वाढली आहे. सरकारसमोर सध्या 3 प्रमुख पर्याय असल्याचे मानले जात आहे. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण 18 महिन्यांची डीए थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करणे. मात्र यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असल्याने हा पर्याय कठीण मानला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे काही महिन्यांची थकबाकी अंशतः देणे, परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे पूर्ण समाधान होण्याची शक्यता कमी आहे. तिसरा आणि सर्वाधिक चर्चित असलेला पर्याय म्हणजे वन टाइम सेटलमेंट, ज्या अंतर्गत थकबाकी रोख स्वरूपात न देता महागाई भत्त्यात कायमस्वरूपी वाढ देणे. जर वन टाइम सेटलमेंटचा निर्णय झाला तर त्याचा थेट फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात दिसून येईल. पगार वाढल्यामुळे घरखर्च, औषधोपचार, शिक्षण खर्च आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणे अधिक सुलभ होईल. पेन्शनधारकांसाठी ही वाढ विशेष महत्त्वाची ठरेल, कारण महागाईच्या काळात निश्चित उत्पन्नावर जगणे त्यांच्यासाठी अधिक कठीण झाले आहे. न्यायालयीन पातळीवरही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. जर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला तर सरकारला या विषयावर ठोस पाऊल उचलावेच लागेल.
त्यामुळे सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी संयम राखणे गरजेचे आहे, पण त्याचवेळी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की 18 महिन्यांचा DA थकबाकीचा प्रश्न हा फक्त पैशांचा विषय नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा, सेवाभावाचा आणि न्यायाचा विषय आहे. कोरोना काळात देश चालवण्यासाठी ज्यांनी आपले आरोग्य, वेळ आणि कुटुंब बाजूला ठेवून काम केले, त्यांना योग्य तो सन्मान आणि आर्थिक दिलासा मिळायलाच हवा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय बैठका, कर्मचारी संघटनांची चर्चा आणि न्यायालयीन घडामोडी यांच्या आधारे मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या विषयाशी संबंधित प्रत्येक अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे मत आणि अपेक्षा कमेंटमध्ये जरूर सांगा. पुढील अपडेटसाठी सतत लक्ष ठेवा, कारण या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे.